नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत मराठी भाषा लिपी व्याकरण. हा अगदी मराठी व्याकरणातला पहिला चॅप्टर आहे. तर आज आपण मराठी भाषा लिपी व्याकरण हा चॅप्टर बघणार आहोत. हे व्हिडिओ MPSCची PSI या पोलीस भरती सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. तुम्हाला अगदी 1 मार्क वाढतीलच. तर चला सुरू करूया. भाषा आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. काय होय? आपल्या मनातील विचार, भाषा, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द आलेला आहे. कोणापासून भाषा हा शब्द आलेला आहे? भाष या संस्कृत धातूपासून भाष्या. त्यांचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे. भाषेचे महत्त्वाचे कार्य म्हणजे आपल्याला मनातील विचार बोलून दाखवणे. संस्कृत प्राकृत या भाषेपासून प्रामुख्याने मराठी भाषेचा विकास झालेला आहे. कोणापासून मराठी भाषेचा विकास झालेला आहे हा प्रश्न PYमध्ये आलेला आहे पोलीस भरतीमध्ये. तर आपला उत्तर काय येणार? संस्कृत प्राकृत या भाषेपासून मराठी भाषेची विकास झालेला आहे. संस्कृत भाषेला मराठी भाषेची जननी असे म्हणतात. मराठी भाषेची जननी कोणाला म्हणतात? संस्कृत भाषेला म्हणतात. भाषेचे प्रकार पाहू आता. स्वाभाविक नैसर्गिक भाषा. हावभावातून व्यक्त होणारी भाषा म्हणजे स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा होय. काय? हावभावातून व्यक्त होणारी भाषा. काय म्हणत आहे? हावभावातून व्यक्त होणारी भाषा म्हणजे नैसर्गिक व स्वाभाविक भाषा. प्राणी, पक्षी यांचे आवाज यांच्याही नैसर्गिक भाषेत समावेश होतो. कोणाच्या? प्राणी, पक्षी यांचे आवाजांची नैसर्गिक भाषामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ मान डोलावणे, होकार किंवा नकार देण्यासाठी हावभाव, इशारे इत्यादी. आता आपण कृत्रिम व सांकेतिक. कृत्रिमला सांकेतिक भाषा असे सुद्धा म्हणतात. मनुष्याची बोलण्याची भाषा किंवा संकेत नियम ठरवून केलेली भाषा म्हणजे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा होय. बोलीभाषा या कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा आहेत. उदाहरणार्थ लेखक, टंकलेखन, अक्षरे, चिन्हे, ध्वनिमुद्रक. अभिजात भाषा. आता आपण पाहूया अभिजात भाषा. ज्या भाषा प्राचीन आहेत म्हणजेच 1,500 ते 2,000 वर्षे जुन्या, तसेच ज्यांचे साहित्य ज्येष्ठ आहे व जे दुसऱ्या भाषापासून तयार झाले नाही. काय म्हणत आहे? ज्या भाषा प्राचीन आहेत म्हणजे 1,500 ते 2,000 वर्ष जुन्या आहेत, तसेच ज्यांना साहित्य ज्येष्ठ आहे व जे दुसऱ्यापासून तयार झाले नाही, अशा भाषांना केंद्र सरकार हा दर्जा देते. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी रंगनाथ पठारे समिती 2022 नेमली होती. काय नेमली होती? रंगनाथ पठारे समिती नेमली होती 2012मध्ये. काय म्हणत आहे? 2012मध्ये. ह्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मूळ समिती. काय म्हणत आहे? ज्ञानेश्वर मूळ समिती 2024 नेमली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारने पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मूळ समिती 2024 याला थोडा स्टार मार्क देऊन ठेवा, कारण की हा विचारू शकतो 2025मध्ये. आतापर्यंत 11 भाषा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. 11 भाषांना आतापर्यंत 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आतापर्यंत 11 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे. आता आपण पाहणार आहोत 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेसह एकत्र एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेसह एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन. कोणता? 3 ऑक्टोबर. अभिजात भाषा दर्जा असणाऱ्या 11 भाषा व दर्जा दिलेल्या वर्ष. आता आपण पाहू तमिळ. अभिजात भाषेची दर्जा देणारी पहिली भाषा तमिळ होती किंवा 2004मध्ये. दुसरी भाषा संस्कृत 2005 मध्ये.
तिसरी भाषा कन्नड 2008मध्ये, चौथी भाषा तेलुगू 2008मध्ये, मल्याळम 2013मध्ये, ओडिया 2014मध्ये, मराठी 2024मध्ये, पाली 2024मध्ये, प्राकृत 2024मध्ये, बंगाली 2024मध्ये, आसामी 2024मध्ये. हे लक्षात ठेवा. काय म्हणत आहे हे लक्षात ठेवा. अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे होणारे फायदे. भाषेतील विद्वानासाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार. कोणासाठी? विद्वानासाठी. भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापना येते. त्या भाषांसाठी प्रत्येक विद्यापीठात अध्यासन केंद्र स्थापन होते. सरकारकडून त्या संशोधन व संवर्धनसाठी निधी प्राप्त होतो. आता आपण पाहणार आहोत अभिजात भाषा दर्जा मिळवण्याचे निकष. काय म्हणत आहे? अभिजात भाषा दर्जा मिळवण्याचे निकष पाहूया आता. संबंधित भाषेच्या साहित्यांचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावा. काय म्हणत आहे? पहिला आहे संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावा. भाषेतील साहित्य प्राचीन तसेच मूल्यवान असावा. भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, म्हणजे ती दुसऱ्या कोणत्या भाषेतून असली घेतली नसावी. प्राचीन भाषेचे स्वरूप व सध्याचे स्वरूप हे वेगळे असावे. काय म्हणत आहे? चौथा आहे प्राचीन भाषेचे स्वरूप व साधने सध्याचे स्वरूप हे वेगळे असावे. ह्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. MPSC मध्ये पुरा सिक्वेन्सली विचारलेला आहे. प्रमाण भाषा एखाद्या विशिष्ट प्रदेशातून. काय म्हणत आहे? एखाद्या विशिष्ट प्रदेशात जास्तीत जास्त लोकसंख्याकडून वापरण्यात येणाऱ्या भाषाला प्रमाण भाषा म्हणतात. प्रमाण भाषा कोणाला म्हणतात? एखाद्या विशिष्ट प्रदेशात जास्तीत जास्त लोकांकडून वापरण्यात येणारी भाषा, त्याला प्रमाण भाषा असे म्हणतात. पुढे चालूया. प्रमाण भाषेला व्याकरण असते. प्रमाण भाषेला सुद्धा व्याकरण असते. उदाहरणार्थ शैक्षणिक व कार्यालयीन कामकाज भाषा, शैक्षणिक व कार्यालयीन कामकाज भाषा, औपचारिक संभाषण, वृत्त निवेदन. आता आपण पाहणार आहोत बोलीभाषा. का पाहणार आहोत? बोलीभाषा. रोजच्या जीवनात संपर्कासाठी किंवा संवादासाठी आपण जी भाषा वापरतो तिला बोलीभाषा म्हणतात. कुणाला बोलीभाषा म्हणतात? आपण जो रोजच्या जीवनात संपर्कात संवादासाठी जी भाषा वापरतो त्यालाच बोलीभाषा म्हणतात. जी भाषा आपण बोलतो तिला बोलीभाषा म्हणतात. दर 12.5 कोशाला बोलीभाषा बदलते असे मानतात. दर 12.5 कोशाला असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो की भाषा बदलते, बोलीभाषा किती कोसाला बदलते? तर आपलं उत्तर आहे 12.5. बोलीभाषेला व्याकरण असते. याला स्टार मार्क देऊन ठेवा. बोलीभाषेला व्याकरण नसते. महाराष्ट्रातील विविध प्रदेशातील बोलीभाषा व त्याचे प्रदेश आता पाहू. कोकण व मालवणी येथे काय बोलली जाते? कोकणी व मालवणी ही भाषा कुठे बोलली जाते? कोणत्या प्रदेशात बोलली जाते? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे काय बोलले जाते? कोकणी व मालवणी. खानदेशमध्ये काय बोलली जाते? अहिराणी. विदर्भमध्ये काय बोलली जाते? वऱ्हाडी. काय म्हणत आहे? वऱ्हाडी. ठाणे व पालघरमध्ये काय बोलले जाते? वारली. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथे काय बोलले जाते? हडबी. पूर्व विदर्भमध्ये काय बोलले जाते? गोंडी. विदर्भमध्ये काय बोलली जाते? मराठवाड्यामध्ये काय बोलली जाते? बंजारा. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली यामध्ये कोणती भाषा आणखी बोलली जाते? झाडी. आता हा सुद्धा येऊ शकतो की आता हे विदर्भमध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर हे तर येतातच, तर ह्याला थोडा डिटेलमध्ये अभ्यास करा. येथून गोंधळू नका. आता आपण काय येथे गोंधळू नका. आर्य गटातील भाषा ह्या बॉक्सला स्टार मार्क देऊन ठेवा, कारण ह्यावर आयोगा दरवर्षी एक ना एक प्रश्न विचारतोच. आर्य गटातील भाषा मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती व बंगाली. किती आहेत? 6 आहेत. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली. आता द्रविडियन गटातील भाषा आहेत तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी.
भाषेसंबंधी भारतीय संविधानातील तरतुदी. परिशिष्ट 8 या परिशिष्टात देशातील 12 भाषांचा प्रादेशिक भाषा म्हणून समावेश केला आहे. आता हा प्रश्न येऊ शकतो की प्रादेशिक भाषा किती? तर 22 भाषांना परिशिष्ट देशातील. कलम 363 या कलमानुसार हिंदी व इंग्रजी या केंद्र सरकारच्या व्यवहारांच्या भाषा आहेत. व्यवहारांच्या भाषा आहेत कोणती? हिंदी व इंग्रजी. कलम 351 हिंदी भाषेचे संवर्धन व विकास. हिंदी भाषेचे संवर्धन व विकास कलम 351 मध्ये. आता आपण पाहणार आहोत लिपी. लिपी हा शब्द लिप या संस्कृत धातूवरून तयार झाला असून त्याचा अर्थ लिंबणे असा होतो. कसा होतो? लिंबणे असा होतो. या लिप या संस्कृत धातूपासून तयार झालेला अर्थ लिंबणे असा होतो. भाषेतील वर्ण ज्या पद्धतीच्या खुणांनी लिहिले जातात त्या खुणांनी लिपी म्हणतात. लिपीमुळे लेखन शक्य झाले आहे. काय म्हणत आहे? लिपीमुळे लेखन शक्य झालेलं आहे. MPSC मध्ये दरवर्षी ह्या लाईनवर प्रश्न विचारतो. अशा सुद्धा प्रश्न विचारतो, लिपीमुळे काय शक्य झालेलं आहे? तर आपला उत्तर येणार लेखन. आता आपण पाहणार आहोत आदर्श लिपी. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखविले जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात त्या लिपीला आदर्श लिपी म्हणतात. काय म्हणत आहे? ज्या लिपीला प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखविला जातो, कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात त्या लिपीला काय म्हणतात? आदर्श लिपी असे म्हणतात. काही प्राचीन लिपी ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपी कोणते? ब्राह्मी लिपी. भारतीय लिप्यांची जननी ब्राह्मी लिपी असं सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर ह्या बॉक्सला स्टार मार्क देऊन ठेवा. भारतीय लिपींची जननी कोणती? ब्राह्मी लिपी. आता आपण खरोष्टी, त्याला आपण गंधारी असे सुद्धा म्हणतो, या लिपीस गंधारी लिपी असे म्हणतात. भारतात कुशाण काळात या लिपींचा उपयोग करत असतो. असा सुद्धा प्रश्न येतो. कुशाण काळात कोणत्या लिपीचा प्रयोग केला जात होता? तर आपला उत्तर येणार खरोष्टी व गंधारी. आजच्या उर्दू प्रमाणे ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात. जसे की उलटे, उजवीकडून डावीकडे अशा लिहितात. खरोष्टी लिपी. लेकिन हे लिपी आता नष्ट झालेली आहे. आता आपण जो बोलतो ते ब्राह्मी लिपीमध्ये त्याचा समावेश होतो. असा ह्या पुस्तकामध्ये नाही दिलेला आहे, पण असा दुसऱ्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत देवनागरी लिपी. बाळबोध लिपी असे म्हणतात. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. ही एक आदर्श लिपी आहे. किती आहे? आदर्श लिपी आहे. डावीकडून उजवीकडे हे देवनागरी लिपी आम्ही जी लिहितो ती है ना, डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. शब्दांवर शिरोरेषा असतात. आम्ही जसे हे शब्दावर असं शिरोरेषा आहे ना, शब्दावर शिरोरेषा असतात. ब्राह्मी लिपीची देवनागरी लिपी हा उपप्रकार आहे. ब्राह्मी लिपीची देवनागरी लिपी असा उपप्रकार आहे. काय म्हणत आहोत? ब्राह्मी लिपीचे उपप्रकार देवनागरी लिपी आहे असा ह्या म्हणायचं आहे. गंधारी लिपी ही नष्ट झालेली आहे त्याच काळात. आता हे खरोष्टी लिपी, गंधारी लिपी अस्तित्वात नाही. देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे. मराठी, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाळी, सिंधी या भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. कोणती भाषा देवनागरी लिपीत लिहिली जातात? मराठी, संस्कृती, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाळी, सिंधी. मराठी, संस्कृती, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाळी व सिंधी या भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. आता आपण पाहणार आहोत मोडी लिपी. मोडीला धावलिपी असे सुद्धा म्हणतात. या हेमाडपंथी लिपी असे सुद्धा म्हणतात. मराठीमध्ये देवनागरी लिपीला मुरड घालून घालण्याची पद्धत म्हणजे मोडी लिपी. असा सुद्धा येऊ शकतो की मुरड घालून लिहिण्याची पद्धत कोणती? तर आपला उत्तर येणार मोडी लिपी. लेकिन ऑप्शनमध्ये मोडी, धाव, हेमाडपंथी ह्या लिपीपैकी 3पैकी एकच शब्द असणार, हे लक्षात ठेवा.
म्हणून मुरड घालून लिहिण्याची पद्धत धावलिपीसुद्धा असू शकतो प्रश्नामध्ये, मोडीसुद्धा असू शकतो, हेमाडपंथी असे सुद्धा असू शकतो. याला स्टार मार्क देऊन आणि थोडा डिटेलमध्ये अभ्यास करा. मोडी लिपीला धावलिपी असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मोडी लिपीला धावलिपी असं सुद्धा म्हणतात. लिहिलं आहे ना. यादव काळात व शिव काळात या लिपींचा वापर केला जात होता. कोणत्या काळात? यादव काळात व शिव काळात. हा प्रश्न येऊ शकतो की मोडी लिपी कोणत्या काळात वापरली जात होती. तर आपला उत्तर येणार यादव काळात व शिव काळात. चला पुढे चालूया. यादवांच्या प्रधान हेमाद्री याने ही लिपी तयार केलेली, म्हणून या लिपीला हेमाडपंथी लिपी असे म्हणतात. जसे की आपलं काय ना, लिपी यादवांच्या प्रधान हेमाद्री याने ही लिपी तयार केली, म्हणून त्याला हेमाडपंथी असे लिपी असे सुद्धा म्हणतो. हे लक्षात ठेवा. देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी पाहिलो आताच, कारण ती लहान बाळांनाही समजेल एवढी सोपी आहे. बाळबोध लिपी ते लहान बाळांनाही समजेल एवढी सोपी आहे असे मानले जाते. देव म्हणजे आर्य व नागरी म्हणजे शहरी. आर्य लोकांची लिपी व ते नागरी भागात राहत होते, म्हणून नागरी. देवनागरी लिपी आदर्श लिपी मानली जाते, कारण या लिपी प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. उपवाद किती आहेत? 4 आहेत. ई, ई, ई मोठा ऊ, ई, ऊ मोठा ऊ. तसेच या लिपीमध्ये कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नाही. उपवाद च, छ, ज, झ. आता आपण पाहणार आहोत आद्य मराठी शिलालेख. काय पाहणार आहोत? आद्य मराठी शिलालेख. आद्य मराठी शिलालेख मराठी भाषेतील प्रथम शिलालेख. हा मान कोणाला मिळाला? हा दर्जा म्हणजे मान व दर्जा एकच आहे. हा दर्जा कोणाला मिळाला आहे? आद्य मराठी शिलालेख. प्रथम शिलालेख कोणता? आद्य मराठी शिलालेख. केशीदेव शिलाहार यांच्या अक्षी, जिल्हा रायगड येथील शिलालेखास छावा लागेल. या संदर्भात डॉक्टर मिराशी यांच्या मते अक्षीचा लेख पहिला नव्हे तर दुसरा आहे. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की अक्षीचा लेख पहिला नाही दुसरा हवे, हा कोणी मांडला? तर आपला उत्तर काय येणार? डॉक्टर मिराशी येणार. पहिला शिलालेख कुंडल. पहिला शिलालेख कोणता आहे? कुंडल, जिल्हा सोलापूर हा आहे. संदर्भ अभिजात मराठी भाषा समिती अहवाल केव्हा सादर करण्यात आला? 2013 मध्ये. सुरुवातीचे प्रमुख मराठी ग्रंथ. आता आपण पाहणार आहोत, याला तर प्रश्न येतोच. सुरुवातीचे प्रमुख मराठी ग्रंथ. मुकुंदराज कोणी लिहिले? विवेक सिंधू. ज्ञानेश्वर कोणी लिहिले? भावार्थ दीपिका व ज्ञानेश्वर. महाइंटभंड लीळाचरित्र. एकनाथ भावार्थ रामायण. चतुर्थ श्लोकी भागवत. रुक्मिणी शोभयार. समर्थ रामदास दासबोस मानले मनाचे श्लोक. प्रवरशेन शेतबंध. आता आपण पाहणार व्याकरण. व्याकरण वी प्लस आ प्लस कृ करणे होते. या धातूपासून तयार होतो. असा प्रश्न येऊ शकतो. वी प्लस आ प्लस कृ या धातूपासून काय तयार होतो? तर आपला उत्तर काय येणार? व्याकरण असा होणार. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण. भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार अव्यवस्थित रीतीने चालवावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत. या नियमांना व्याकरण असे म्हणतात. कोणत्या नियमांना? भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी. आता आपण पुढे चालूया. भाषेचे स्पष्टीकरण करण्याला शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. असा सुद्धा येऊ शकतो. भाषेचे स्पष्टीकरण करण्याला शास्त्राला काय म्हणतात? आपला उत्तर व्याकरण. मराठी व्याकरणावरील प्रमुख ग्रंथ. विल्यम केरी
द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज 1805मध्ये त्याने हा ग्रंथ स्थापित केला म्हणजे लिहिला. दादोबा पांडुरंग तीर्थळकर मराठी भाषेचे व्याकरण 1836मध्ये, मोरू केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण 1911मध्ये, गंगाधर शास्त्री फडके मराठी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, कृष्णशास्त्री चिंपळूणकर मराठी व्याकरणावर निबंध, म.पा. सबनीस आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण, मोरा वाडंबे सुगम मराठी व्याकरण. याला डिटेल म्हणजे की वारंवार रिव्हिजन करा तरच हे तुमच्या डोक्यामध्ये लक्षात राहील. हे लक्षात ठेवा. दादोबा पांडुरंग तीर्थळकर मराठी भाषेचे पणणी आद्य व्याकरणकार. हा विचारलेला आयोगाने मराठी भाषेचे पणणी कोण? दादोबा पांडुरंग तीर्थळकर. आणि मराठी भाषेचे पणणी कोण? दादोबा पांडुरंग तीर्थळकर. आद्य व्याकरणकार कोण होते? दादोबा पांडुरंग तीर्थळकर. मराठी भाषेचे शिवाजी कोण होते? विष्णुशास्त्री चिंपळूणकर. विष्णुशास्त्री चिंपळूणकर कोण होते? मराठी भाषेचे शिवाजी होते. मराठी भाषेचे जॉन्सन कोण होते? कृष्णशास्त्री चिंपळूणकर. सरनेम सेम आहे बट हा नाव वेगवेगळं आहे, ते लक्षात ठेवा. इथंच विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात. 27 फेब्रुवारी हा वि. सावळकर अर्थात कुसुमाग्रज यांचे जन्मदिवस. कोणता? 27 फेब्रुवारी. वि. सावळकरालाच कुसुमाग्रज या असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यांचा जन्म केव्हा येतो? 27 फेब्रुवारी. हा दिवस जागतिक मराठी दिन म्हणून साजरा करतात. असा सुद्धा येऊ शकतो. हा आयोगाने विचारलेला आहे की जागतिक मराठी दिन केव्हा साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारीला. ना कोणासाठी केले जाते? वि. सावळकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस होतो म्हणून. कुसुमाग्रज वि. सावळकर यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी. तसेच हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणूनही साजरा करतो. जागतिक मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन व मराठी राजभाषा दिन. हे मराठी राजभाषा दिन हा कोणता दिवस? 1 मे 1960. राईट. गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. भाषिक तत्वावर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. इथे गोंधळू नका. 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन, 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन, 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन, 1 मे मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र दिन 1 मे, मराठी राजभाषा दिन 1 मे. 1 ते 15 जानेवारी मराठी भाषा पंधरवडा. असा सुद्धा आयोगाने विचारलेला आहे, मराठी भाषा पंधरवडा किंवा 1 ते 15 जानेवारी. हे लक्षात ठेवा. भाषेच्या कौशल्यांच्या एकूण 5 पायऱ्या आहेत. श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन. काय? श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन. श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन. याला वारंवार रिव्हिजन करा. जसे भाषेचे कौशल्यांच्या एकूण 5 पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत? 5 पायऱ्या आहेत भाषेचे कौशल्याच्या. पहिला आहे श्रवण, दुसरा आहे संभाषण, तिसरा आहे भाषण, चौथा आहे वाचन, 5वा आहे लेखन. आता आपण पुढे चालूया. मराठी भाषा साहित्य कला. आता आपण का पाहू? मराठी भाषा साहित्य कला. मराठी भाषा साहित्य कला आता हे पाहणार आहोत. आता आपण ग्रंथ, साहित्यिक कोण? ज्ञानेश्वर, अमृतानुभव, चांगदेव, पाष्टी. कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वरांनी. विवेक सिंधू कोणी लिहिला? आद्यकवी मुकुंदराजनी. अभंग गाथा कोणी लिहिला? संत नामदेवनी. गाथा कोणी लिहिला? संत तुकारामनी. अभंगा गाथा संत नामदेवनी. भावार्थ रामायण कोणी लिहिला? संत एकनाथनी. लीळा चरित्र कोणी लिहिला? महाइंट भंटनी. दासबोध कोणी लिहिला? संत रामदासनी. बुधभूषण कोणी लिहिला? बुधभूषण. नायिकाभेद, नक्षीकांत कोणी लिहिला? छत्रपती संभाजी महाराजनी. ग्रामगीता व अनुभवसार कोणी लिहिला? संत तुकडोजी महाराजनी. कोणी लिहिला? संत तुकडोजी महाराज यांनी. रामचरितमानस कोणी लिहिला? कवी तुलसीदास. आता आयोगाने विचारलेलाच आहे. गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कशब, शेतकऱ्यांचा आशूड कोणी लिहिला? महात्मा फुले यांनी.
बावनकशी सुबोध रत्नाकर काव्यफूल हे कोणी लिहिलं? सावित्रीबाई फुले यांनी लिहिलं. गीता रहस्य कोणी लिहिला? लोकमान्य टिळकने लिहिला. मराठीचे कोहिनूर कोणी लिहिला? मुक्तश्वरने लिहिला. कोणी लिहिला? मुक्तश्वरने लिहिला. मराठीचा आद्य इतिहासकार कोण? ग्रेट टफ. काय? ग्रेट टफ. आता काव्य संग्रह पाहू आता आपण. संत तुकडोजी महाराज यांनी कोणता काव्य लिहिला? राष्ट्रीय भजनावली. काय? संत तुकडोजी महाराज यांनी कोणता काव्य लिहिला? राष्ट्रीय भजनावली. कवी कालिदासने काय लिहिला? कोणता काव्य लिहिला? शाकुंतल, मेघदूत, कुंभार भवन, रघुवंश. हा कोणी लिहिला? कवी कालिदास. असा प्रश्न येऊ शकतो. जसे की हे 4 ऑप्शन दिलेले असतील ना, ह्यामध्ये कोणताही, जसे गीतांजलीच्या ऐवजी कोणताही ग्रंथ टाकून देतील ना, अयोग्य विचारतील, असा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. म्हणून ग्रंथ व काव्य संग्रह याशात गोंधळू नका. राईट. गीतांजली रवींद्रनाथ टागोर, हिरवा चाफा वि. श. खांडेकर, केकावली मोरोपंत, बिजली वसंत बापट, महाभारत भगवद्गीता कोणी लिहिला? व्यास मुनी, ज्वाला आणि फुले कोणी लिहिला? बाबा आमटे. स्वेगगंगा कोणी लिहिला? वि. दा. करंदीकर. ज्ञानेश्वरांनी कोणतं काव्य लिहिलं? भावार्थ दीपिका. तुकारामने कोणतं काव्य लिहिलं? अभंगगाथा. रामदास यांनी कोणता काव्य लिहिला? मनांचे श्लोक. ग. दि. मांडगूळकर कोणी का लिहिला? गीत रामायण. यथार्थ दीपिका कोणी लिहिला? वामन पंडितनी लिहिला. दासबोध व मनांचे श्लोक समर्थ रामदास. नल दमयंती वाराख्यान रघुनाथ पंडित. भावार्थ रामायण संत एकनाथ. मद्रास राक्षस विशाखा दत्त. मुच्छकटित सुद्रक. बाई देवव्यास पूजा वरशर. आता आपण पाहणार आहोत कादंबरी. कादंबरीवर कधी कधी आयोग प्रश्न विचारतो. जसे स्वामी कादंबरीकार रणजित देसाई यांनी कोणता कादंबरी लिहिला? स्वामी. भालचंद्र नेमाडे कोणी कोणता कादंबरी लिहिला? कोसला. यशवंतराव चव्हाण कृष्णकाळ, सह्याद्रीची वारे. अनुताई वाघ कोशबळांच्या टेकडीवरून. शिवाजी सावंत मृत्युंजय छावा युगंधर. अण्णाभाऊ साठे फकीरा. विश्वास महिपती पाटील पांगिरा. नामदेव ठसाळ गोलपीठा. व्यंकटेश मांडगूळकर बनगरवाड. बाबा पदमजी यमुना पर्यटन. डॉक्टर सुमती क्षेत्रमाळे युगंधरा. डॉक्टर यशवंत पाटणे शेकोटी. वि. वा. सावरकर कल्पनेच्या तीरावर. राजेंद्र मलोशे स्वप्नपंख. गौरी देशपांडे एकक पान गडावया. अप्पासाहेब यशवंत खाते गाव पंढारी. बंकिमचंद चटर्जी आनंदमठ. वि. दा. सावरकर काळे पाणी. आता आपण पुढे चालूया. पण लक्षात कोण घेतो? गणपतराव मी. कर्म जग. पण लक्षात कोण घेतो? गणपतराव मी. कर्मयोग जग असे आहे. चंद्रगुप्त. वज्राघात. सूर्योदय. सूर्यग्रहण. सुखांचा मूलमंत्र. अजिंक्य तारा हा कोणी लिहिला? हा ना. आपटे. हृदयांची हाक. कांचनमृग. सुखांची शोध. पांढरे ढग येताती 2 ध्रुव कोणी लिहिला? वि. स. खांडेकर. उजाडल पण सूर्य कोठे आहे हा कोणी लिहिला? ना. सी. फडके. आता आपण पाहणार आहोत इतर पुस्तके व त्यांचे लेखक. पुस्तके.
व लेखक. आता पाहणार आहोत द राईस ऑफ मराठा पॉवर हा कोणी लिहिला? न्या रानडे. द पारशी रिलिजन्स पॉवर्टी अँड अनब्रिटिशन रूल इन इंडिया कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी. माझे सत्यांचे प्रयोग हिंद स्वराज हे कोणी लिहिला? महात्मा गांधी. 1857चे स्वतंत्र समर हिंदू पादशाही हिंदुत्व माझी जन्मपेठ हे कोणी लिहिला? वि. सावरकर. गांधी हत्या व मी 55 कोटीचे बळी गोपाळ गोडसे यांनी लिहिला. समाजवाद काय यांचे लेखक कोण होय? जयप्रकाश नारायण. नटसम्राट विदूषक मुख्यमंत्री आमचे नाव बाबूराव. दिवाणचे घर कोणी लिहिला? वि. सावरकर. कुसुमाग्रज. अमृतवेल पहिले प्रेम 2 मने हे कोणी लिहिला? वि. श. खांडेकर. व्यक्ती आणि वल्ली बटाट्यांची चाळ खगोरी भोवती गोळाबेरीज गणगोत कोणी लिहिला? पु. ल. देशपांडे. तुकाराम झुल देखणी हिंदू जागण्यांची समृद्ध अडगण कोणी लिहिला? भालचंद्र नेमाडे. श्यामची आई धडपडणारी मुलं पत्नी भारतीय संस्कृती आस्तिक हे कोणी लिहिला? सानाजी गुरुजींनी लिहिला. उपरा पालावर जग भटक्यांचे भारूड कोणी लिहिला? लक्ष्मण माने. मोरू जिप्सी सलाम काय म्हणत आहे? मोरू जिप्सी सलाम वेंड कोखरू छोरी मीरा कोणी लिहिला? मंगेश पणगावकर. आता आपण पुढे चालूया. गोलपिटा गाडू बिगचा मी मारले सूर्याच्या रथाने 7 घोडे कोणी लिहिला? नामदेव ढसार. कोणी लिहिला? रामदेव ढसार यांनी लिहिला आहे. अनुभव विकले आहे 7 पाटील कलावृत्तात मला माहीत असलेले शरद पवार कोणी लिहिला? रंगनाथ पठारे. चित्ता रूप गवाड गुलाम रानबोका माझी मुंबई पिंग्यांचे लगीन फकीरा हे कोणी लिहिला? अन्नभाऊ साठे. स्वामी श्रीमान योगी पावनखिंड हे कोणी लिहिला? रणजित देसाई. अंधाराचा गाव माझा कापूस काढ कोणी लिहिला? कैलाश दौंड. महानायक झाडा झडती पानिपत संभाजी कोणी लिहिला? विश्वास पाटील. तिमिरातुनी तेजाकडे प्रश्न मनाचे विचार तर कराल नरेंद्र दाभोळकर. झोंबी आनंद यादव. बलूत अधिभूत दया पवार. व पुरझा पार्टनर सखी व पु काळे. प्रकाश वाटा प्रकाश आमटे यांनी लिहिला. काँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट कोणी लिहिला? N. D. पाटील. मी वनवासी कोणी लिहिला? सिंधुताई संपकाळ कोणी लिहिला? सिंधुताई संपकाळ. पौर्णिमा वेद मानसी हे कोणी लिहिला? अनिल आवचट. राजा छत्रपती आग्रा पुरंदर सिंहगड जनता राजा महानाट्य कोणी लिहिला? बाबासाहेब पुरंदरे. दगडांची पेरणी कोणी लिहिला? सय्यद भाई. मातोश्री सुमित्रा महाजन. जन राज्यपाल कोणी लिहिला? भगतसिंग कोश्यारी. आता आपण पाहणार आहोत आत्मकथा. आता आत्मकथा लेखक व आत्मकथा बाबा पद्मनजी कोणी का लिहिला? कोणती आत्मकथा? अरुणोदय. आत्मकथा कोणी लिहिला? मधु लिमये. आत्मचरित्रयोजी जयंत येळवी. आंब्याच्या टाका आता सांता आठवले. आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव. आमची 11 वर्ष लीलाबाई पटवर्धन. आमचे 11 वर्ष कोणी लिहिला? लीलाबाई पटवर्धन. आता आपण पुढे चालूया. आमच्या आयुष्यातील काही आठवणी कोणी लिहिला? रमाबाई रानडे.
उचल्या कोणी लिहिला? लक्ष्मण गायकवाड. उपरा कोणी लिहिला? लक्ष्मण माने. एक झाड दोन पक्षी कोणी लिहिला? विश्राम बेडेकर. एका निर्वासिताची कहाणी कोणी लिहिला? ग. मांडखोलकर. एका दानांची कहाणी कोणी लिहिला? वि. श. खांडेकर. एका मुलीचे महाभारत कोणी लिहिला? गंगाधर गडगीड. एका शिपायांचे अमृत वृक्ष नानासाहेब शिंदे. कन्हेचे पाणी कोणी लिहिला? प्र. के. अत्रे. काट्यावरची पोट कोणी लिहिला? उत्तम बंडू तुपे. कृष्णकाळ कोणी लिहिला? यशवंतराव चव्हाणने लिहिला. कल्हाट्यांचे पोर कोणी लिहिला? किशोर शांताबाई काळे. कोशबळांच्या टेकडीवरून कोणी लिहिला? अनुताई वाघ. चित्र आणि चरित्र बाबूराव पेंढारकर. तवा चुल्यावर सुमित्रा भावे. माझे आठवणी व अनुभव कोणी लिहिला? विठ्ठल रामजी शिंदे. आत्मनिवेदना बहिणाबाई गथा हे कोणी लिहिलं? संत बहिणाबाई यांनी. आता आपण पाहणार आहोत मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. वि. स. खांडेकर यांना 1974 ययाती हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. वि. वा. शिवाडकर 1887 विशाखा. गोविंद विनायक करंदीकर 2003 आदर्श दर्शन. भालचंद्र नेमाडे 2014 हिंदू. जगण्यांची समृद्ध अडगळ. आता आपण पाहणार आहोत सरस्वती सन्मान प्राप्त मराठी साहित्यिकी. विजय तेंडुलकर 1993 कन्यादान नाटक. महेश एलकुंचवार 2002 युगांत नाटकमध्ये. शरणकुमार लिंबाडे 2020 सनातन कादंबरी होती. युगात हे नाटक होते. कन्यादान हे नाटकच होते. आता आपण पाहणार आहोत कवी साहित्यिक व त्यांचे टोपण नाव. आरती प्रभू यांचे मूळ नाव काय होते? चिंतामण त्र्यंबकेश्वर खनोलकर. नारायण मुरलीधर यांचे टोपण नाव काय म्हणत आहे? नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव बी होते. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय होते? लोकहितवादी. माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव काय होते? माधव ज्युलियन. आता आपण पुढे चालूया. दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव काय होते? अजातवासी. आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय होते? अनिल. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय होते? केशव सूत. सौदागर नागनाथ गोरे यांचे टोपण नाव काय होते? छोटा गंधर्व. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचे टोपण नाव काय होते? कुंज विहारी. नारायण वामन टिळक यांचे टोपण नाव काय होते? रेव्हरंड टिळक. कृष्णशास्त्री चिंपळूणकर यांचे टोपण नाव मराठींची जॉन्सन. त्र्यंबकेश्वर हाता आलेला आहे. त्र्यंबक बापूजी टोमकरे बालकवी. माधव महानोर रानकवी. यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी. ना. वा. केळकर मूला फुलांचे कवी. न. ची. केळकर साहित्य सम्राट. शाहीर राम जोशी शाहिरांचा सहीर. वि. वा. शिवाडकर कुसुमाग्रज. राम गणेश गडकरी गोविंदग्रज बाळकराम. प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार. काशीनाथ हरी मोळक माधवानुज. मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत. नारायण सूर्यजीपंत ठोसर समर्थ रामदास. वि. ल. बर्वे. आनंद टोपण नाव आनंद. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंज विहारी असं सुद्धा येऊ शकतो. कुंज विहारी कुंजचे मूळ नाव आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी असं येऊ शकतो. ग. दि. मांडगुळकर गादिमा. संजीवनी मराठी जीवन. द्या. पवार जागल्या. शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर. प्रभाकर जनार्दन दातार प्रभाकर शाहीर. मुरलीधर देवीदास आमटे बाबा आमटे. माणिक सीताराम गोडघाटे कवी. गिरीश संत जनाबाई नामांची
दाशी. आता आपण पाहणार आहोत मराठीतील काही पद्य व रचनाकार. मराठीतील काही पद्य व रचनाकार. वृक्षवली आम्हा सोयरे वनचरी. रचनाकार कोण होते? संत तुकाराम होते. आता आपण पुढे चालूया. जे का रंजले गांजले त्या म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव ते तेज जनावा. यांचे लेखक कोण होते? संत तुकाराम होते. रचनाकार म्हणजे की रचनाकार कोण होते? रचनाकार कोण होते? संत तुकाराम. पापांची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बळाची मी. यांचे रचनाकार कोण होते? संत तुकाराम. शिवरायांचे आठवावी रूप शिवरायांचा आठवावा प्रताप. यांचे रचनाकार समर्थ रामदास होते. काय होते? समर्थ रामदास. व निश्चित यांच्या महामेरू बहुत जनाशी अंधारू, अखंड स्थितांतींच्या निर्धारू श्रीमंत योगी. हा सुद्धा समर्थ रामदास यांनी लिहिला. हे तीनही समर्थ रामदासांनी लिहिले. हे तुकाराम, संत तुकाराम. इथे एक सुद्धा आहे. मना सज्जना भक्ती पीठ पंथीची जाऊ, श्रीहरी पाविजे तो स्वभावी, जनी निंदेते सर्वे सोडून घ्यावे, जनी वंदयते सर्व भावे करावे. यांचे रचनाकार समर्थ रामदास. बोले तैसा चाले त्यांची वांदवी पाऊले. हे कोणी लिहिला? संत तुकाराम यांनी लिहिला. पैल तो गे काऊ कोकता हे, संकून घे माय सांगता हे. कोणी लिहिलं? संत ज्ञानेश्वर. सांगरा प्राण तळमळला. यांचे रचनाकार कोणते? वि. दा. सावरकर. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवांची होती या काहिली. यांचे रचनाकार कोण होते? अण्णाभाऊ साठे. घनश्याम सुंदर श्रीधरा, अरुणोदय झाला भूपाळी. यांचे रचनाकार सहीर हेनाजी बाळा होते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली व गतीविना वित्त गेली. यांचे रचनाकार ज्योतिबा फुले होते. आता संत बहिणाबाईंनी काय लिहिले? संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया, नामतयाची कुंकर, तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालेसे कळस, भजन करा सावकाश. कोणी लिहिला? संत बहिणाबाई यांनी लिहिला. आता आपण पुढे चालूया. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वधा जाऊ पाहे, हरिणीचे पाळस व्याघ्र धरियेले, मांजलांगी देवा झाले ऐसे. कोणी लिहिला? संत कान्होपात्रा. कांदा मुळाची भाजी, अवघी विठांची माझी, संत सावता माळी. संतांचे नाव गाव आणि समाधी स्थळ. संतांचे गाव नाव हे आणि समाधी स्थळ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आता इथेच थांबूया. आता छोटंसं टॉपिक बाकी आहे, हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तर इथेच थांबूया.